तिरुपतीमधला आजचा आमचा दुसरा दिवस आणि काल आमचं तिरुपती बालाजींचं दर्शन नाही झालं, कारण की आम्ही 8 तास लाईनला थांबलो आणि अजून खूप वेळ जाणार होता आणि तेवढा वेळ श्रियान थांबला नसता म्हणून आम्ही लाईनच्या बाहेर आलो. म्हटलं आज किंवा उद्या आपण पुन्हा दर्शनासाठी जाऊयात. तर आम्हाला इकडे आल्यावर कळलं की मग तिरुपतीमध्ये टोकन मिळत आहेत फ्री दर्शनाचे, जे की त्या टोकनमध्ये आपले 2 ते 3 तासामध्ये दर्शन होऊन जातं. म्हणून आम्ही तिरुपतीमध्ये आलोत आणि विष्णू निवास आमच्या इथे गेलोत. तर तिथे आल्यावर टायमिंग क्लोज झाला आणि त्यांनी भरपूर गर्दी असल्यामुळे त्यांनी सगळं क्लोज करून टाकलं. आणि मग अजून एका ठिकाणी पण आम्ही गेलो आणि तिथे पण आम्हाला टोकन नाही मिळालं. मग काय करायचं, तर म्हटलं ठीक आहे आज आपण रात्री जाऊन दर्शन घेऊयात, असंच लाईनला थांबायचं. तर मग इथे तिरुपतीमध्ये आलो आहेत, तर म्हटलं इकडले जेवढे मंदिर आहेत तिथे जाऊयात पहिलं आपण. तर दुपारी पहिलं जेवण केलं आणि पहिलंच आम्ही पद्मावती टेम्पलमध्ये गेलो आहेत. तर हे तिरुपती बालाजींची पत्नी आहे, तिचं हे मंदिर आहे. तर या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला देवीचा आणि मग मंदिराच्या बाहेर आलो आहेत. तर समोर मोठा हत्ती आला, तर त्याला मला हात लावायचा होता, पण हात लावायला मला भीती वाटली. मग फक्त त्याच्या बाजूला जाऊन मी उभी राहिली आणि मग ऑटो केली आणि मग तिथे आम्ही तिरुपतीचं मंदिर आहे तिरुपतीमध्ये, जे की सेम तशीच मूर्त तिरुपतीची आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये आम्ही गेलोत आणि इथे या मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं. आम्ही बराच वेळ त्या मंदिरामध्ये बसलो होतो आणि कोणी आम्हाला असं जा म्हणून बाहेर बोलत नव्हतं. खूप छान वाटलं. आणि मग पुन्हा आम्ही तिरुमालाला आलो आणि मग आमच्या रूममध्ये जाऊन फ्रेशन अप वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि मग पुन्हा आम्ही दर्शनासाठी तिरुपतीच्या इकडे आलेलो आहोत मंदिराजवळ. आणि इथे पुन्हा आम्ही सगळं चेंज वगैरे केलं आता आणि दर्शनाला चाललो. तर पुढे काही मोबाईल अलाव नाही, त्याच्यामुळे आम्ही मोबाईल लॉकरला ठेवले आणि रात्री आमचं दर्शन वगैरे झालं भरपूर तासानंतर. तर असा आमचा आजचा दिवस होता. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. चला तर बाय.